तर जय जिजाऊ मंडळी, माझे नाव युवराज भारत सूळ, राहणार डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, जिजाऊ हायटेक नर्सरी. तर मित्रांनो, आपण केलेल्या आधीच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटला. त्याच्यामुळे आपण आता आंब्याविषयी शेतकऱ्यांना अधिकाधिक माहिती व्हावं यासाठी नवीन कंटेंट रोज नवीन ब्लॉगमध्ये चालू करणार आहे. तर आपला आजचा ब्लॉग याच्यासाठी आहे की आंबा या पिकाचं गणित नेमकं कसं असतं, ते शेतकऱ्यांनी आंबा हा पीक का म्हणून निवडावं व त्याचं उत्पन्न काय आहे आणि हार्वेस्टिंग कशी असते आंबा वगैरे, त्या आपल्या ब्लॉगमध्ये आज बघूया. तर चला. तर आपण बघू शकता, ही जी बाग आहे ही आता सध्या तरी 4 वर्षाची बाग आहे, 4.5 वर्षाची. याची लागवड आपण केली होती 2021 मध्ये पावसाळ्यामध्ये. तर अगदी म्हणजे 3 वर्षानंतर आपण हे उत्पन्न चालू केलं. विषय काय माहिती आहे का, आता हे जे आंबे आता याला आपण कॅपिंग केलेली आहे. म्हणजे विषय कसा झाला की आपण जी बाग लावलेली आहे ती उत्तर दक्षिण लावलेली आहे. त्याच्यामुळे सूर्य पश्चिमेला मावळतो ना, सूर्यकून जे दुपारतून राहतं 1 ते 2 वाजायचं ते पूर्ण ह्या साईडला पडतं. त्याच्यामुळे काय होतं, आंब्याचा हा जो वरचा भाग आहे, आता हा आंब्याची फळ साईज तुडला आणि हा जो वरचा भाग आहे याच्यावरती पिवळा डाग पडून जातो. त्याच्यामुळे काय होतं, आपण हार्वेस्टिंग झाल्यानंतर जेव्हा आंबा आपला बाजारात जातो तेव्हा त्या आंब्याला पाहिजे तसा भाव भेटत नाही. त्याच्यामुळे आपण याची कॅपिंग केलेली फक्त वरून त्याला एक प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर 1 एकरी जर आपण ही अतिघन लागवड पद्धत आहे. अतिघन लागवड पद्धत म्हटल्यावर याचं जे मधलं अंतर आहे ते 4 फूट आणि हे अंतर 12 फूट, हे तर सर्वांना ज्ञात आहे. तर आपलं मेन उद्देश हाच आहे की शेतकऱ्याने जास्तीत जास्त उत्पन्न घेतलं पाहिजे आणि त्याच्या मोबदला त्याला जास्तीत जास्त पैशाच्या स्वरूपात भेटला पाहिजे. तर मित्रांनो, याच्यासाठी आंबा हे पीक का म्हणून निवडावं याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. तर बाकीचे जे पिकं आहेत, मोसंबी झालं, संत्रा झालं, जे आपण मोठमोठ्याला बागा लावतो, त्याचं कसं असतं की फुलापासून तर काढणीपर्यंत जवळपास 8 ते 9 10 महिने लागतात. फळ सांभाळावं लागतं आपल्याला, त्याच्यावर फवारण्या वगैरे पूर्ण. पण आंब्याचा विषय कसा आहे, आंबा हे पीक फक्त 3 ते 3.5 ते 4 महिन्यापर्यंत आपल्याला सांभाळावं लागतं आणि अगदी नगण्य, म्हणजे त्याच्यावर फवारण्या वगैरे जास्त काही लागत नाही. जास्तीत जास्त त्याच्यावर एक फंगीसाईड, त्याच्यानंतर क्लोरीपायरोफॉस सारखे इन्सेक्टिसाईड, बरं याच्यावर त्या आंब्याला काहीच लागत नाही. तर आपण बोलूया आज उत्पन्नाविषयी. उत्पन्नाचा विषय काय माहिती आहे का, आपण 1.5 एकरात जवळपास अतिघन लागवड पद्धतीने आंबा लागलेला आहे 4 वर्ष अगोदर. तर आज रोजी हा समजून घ्या ॲव्हरेज आंबे, एका आंब्याला तुम्ही 10 किलो जरी घेतले 3ऱ्या-4थ्या वर्षी, तर आपण त्याचं गणित समजून घ्या. आता या आंब्याला झालेले 4.5 वर्ष, याची आपण व्यवस्थित कटिंग प्रुनिंग केल्यामुळं हा आंबा व्यवस्थित आलेला आहे. तर अजून फळाची साईज बनायची राहिलेली आहे. तर एका आंब्याला आपण कमीत कमी 10 किलो जरी आंबा घेतला अतिघन लागवड पद्धतमध्ये, बरं का फक्त, तर एकरी आपल्याला 950 आंबे अतिघन लागवडमध्ये लागतात. 950 किती अंतर आपलं, 5x14 जे अंतरनं आपण लावले तर 950 ते 1000 पर्यंत आंबा आपल्याला लागून जातो. तर याचं गणित समजून घ्यायचं असलं तर 3 वर्षामध्ये एका झाडाला 10 किलो आंबे, बरोबर. तरी आपण समजून चला, फक्त 800 झाडं आपले चांगले आलेले आहेत. चांगले म्हणजे फक्त एका झाडाला 10 किलो आंबे. तर एकरी आपलं उत्पन्न 3ऱ्या-4थ्या वर्षी हे 8 टनापर्यंत जातं, समजलं. तर 8 टनाचा तुम्ही भाव धरून घ्या, बाजारात भाव 100 ते 150 आंबा जातोच आपला केशर. तरी नाही म्हटलं तरी जवळपास 10 ते 12 लाखाला उत्पन्न 3ऱ्या वर्षी एकरी आंब्यातून आपल्याला भेटतं आणि त्याचा खर्च काहीच नाही, खर्च खूप नगण्य आहे. तर मंडळी, 3.5 ते 4 वर्षाचा जो आंबा असतो ना, त्याचं ॲव्हरेज थोडं एवढं राहतं. ॲव्हरेज याला म्हणजे तुम्ही चौथ्या वर्षी तुम्ही याला 10 किलोच्या वरचा आंबा येतो लोकून, तरी आपण याला फक्त 10 किलो आंबा पकडून चालू. एका झाडाला 10 किलो आंबे. आपल्याकडे जवळपास 800 झाडं चांगले आलेले आहेत 950 पैकी. एकरी समजून चला तुम्ही. तसं आपण 1.5 एकर लावलेलं आहे. आपल्या झाडांची संख्या जवळपास 1400च्या आसपास आहे. त्यातले 100 झाड जरी तुम्ही सोडून दिले की बा जाऊ द्या, तर 1300 आंबे तरी आपले चांगले आलेले आहेत. तर आपण एकरी उत्पन्नाचा विषय करू. तर आपलं एकरी 800 झाडे चांगले आले. 800 झाडांना प्रत्येक तुम्ही 10 किलो आंबे जरी पकडले ना अतिघन लागवड पद्धतमध्ये, आणि आंब्याची क्वालिटी जी आहे ती चांगली राहते, कारण की फळ धरायचं कमी 10 किलोच. तर एका झाडाला 10 किलो आंबा म्हणजे काहीच गोष्ट नाही छोट्या आंब्याला म्हटलं तरी. तर एका झाडाला 10 किलो, तर 800 झाडांना टोटल होईन आपला 8000 किलो आंबा. 8000 किलो म्हणजे जवळपास 8 टन. 8 टनाला तुम्ही 100चा भाव जरी भेटला तर 8 लाखाचा आंबा हा आपल्या 3ऱ्या वर्षी येतो. हे आंब्याचं गणित आहे. आणि याच्या मागं योग्य मार्गदर्शन लागेल त्यासाठी, की आंबा हा कोणत्या महिन्यात आला पाहिजे, कोणत्या महिन्यात मार्केटमध्ये गेला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला 6 ते 7 महिन्या अगोदर काय करावं लागेल हे व्यवस्थित आहे.
कल्टार हे एक काय म्हणतो आपण त्याच्या प्रकारे जीवनदान नाही तर क्रांती झालेली आहे कल्टारची. एक क्रांती म्हणजे आपली हाय डेन्सिटी प्लांटिंग अतिघन लागवड पद्धत, आणि त्याच्यानंतर दुसरी क्रांती झालेली आहे ती कल्टारची. त्या दोन क्रांत्या आंब्या उत्पादनामध्ये खूप वाढ करायचं काम या क्रांत्यांनी केलेलं आहे. तर आपल्या आंब्याचं केशर जो आंबा आहे त्याचा मॅच्युरिटी इंडेक्स आपण बघून घेऊ. आता तुम्हाला छोटे छोटे डॉट दिसतात त्याच्यावरती, याचा अर्थ असा आहे की आंबा आता 10 ते 15 दिवसामध्ये आपला शाकी लागेल, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला पिकासाठी तयार होईल. आणि केशरची खासियत काय असते, आता हे देठ जे तुम्हाला बाहेरून दिसतंय ना, जेव्हा आंबा एकदम जवळजवळ पिकाला येतो टपका स्टेजमध्ये, म्हणजे जेव्हा आंबा खाली पडतो त्याला टपका स्टेज म्हणतात. तर हा जो खांदा आहे आंब्याचा, हा सध्या देठ तुम्हाला बाहेर दिसतंय, पण जेव्हा पूर्ण असं आंबा मॅच्युअर व्हायच्या मागं असेल तेव्हा हे देठ आतमध्ये जातात आणि हे पूर्ण जे खांदे आहेत आंब्याचे, केशर आंब्याचे, हे वरती येतात. आणि अजून एक मॅच्युरिटी इंडेक्स म्हणायचं म्हटलं तर की हा आंबा जो आहे तो पाण्यात टाकायचा. तर आपण एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेऊ की आंबा हा स्टेजला आलेला आहे की नाही. चल या, पाणी घ्यायचं, आंबा सोडायचं त्याच्यामध्ये खाली. तर आंबा हा एवढा आलेला आहे वरती, एवढं म्हणजे तरी एवढं अजून साधारण एवढं म्हणजे आंब्याला अजून 8 ते 9 दिवस बाकी आहेत. जेव्हा आंबा आपला चांगला म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा आहे ना, तो कसा असतो इकडे, तो आंबा असा पाण्यात डुबल्यानंतर माहिती आहे का, फक्त जे एवढं आपलं 1 रुपयाचं जेवढं हे राहतं ना कॉईन, एवढा फक्त आंबा वरती असतो, बाकी आंबा डुबलेला असतो. आणि जेव्हा एकदम आंबा आता 2 दिवसात पिकणार आहे तेव्हा पूर्ण आंबा बुडाशी जाऊन बसतो, की तो तरंगत नाही, काहीच नाही. आणि एकदम तुम्ही छोटा आंबा जर घेतला तर तो एवढा बुडत पण नाही असा. तर मंडळी आपण आज बघितलेलं आहे की आंबा केशर म्हणजे हार्वेस्टिंग इंडेक्स म्हणजे त्याचा मॅच्युरिटी इंडेक्स कसा ओळखायचा, तो कोणत्या स्टेजमध्ये हार्वेस्ट करायचा आपण हे बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आंबा या पिकाचं गणित सुद्धा आपण बघितलेलं आहे की कमीत कमी एका झाडाला 10 किलो आंबा म्हणजे एकरी 9 टन, 8 ते 9 टन एवढा माल आपल्याला 3ऱ्या ते 4थ्या वर्षी बघायला भेटतो. त्याच्यासाठी फक्त पहिल्या वर्षी झाडाची काळजी घ्यावी लागते, झाड चांगली ग्रोथ करावं लागते, आणि असं स्टेम आपलं 3ऱ्या ते 4थ्या वर्षी झालं पाहिजे. आता हा आपला बाग पहिल्यांदा आलेला आहे, तर आपण या आपल्या चॅनलवरती हार्वेस्टिंगपर्यंतचे व्हिडिओ टाकणार आहेत. त्याच्यानंतर त्याला मार्केटमध्ये भाव काय भेटला, व्हॅल्यू काय भेटली ते आपण टाकणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही चांगली काळजी घेतली आंब्याची, शेतकरी बंधूंनो, जास्तीत जास्त की एकरी आपण फक्त 10 किलो आंबा पकडलेला आहे, तसं एकरी म्हणतो आपण, एका झाडाला 10 किलो आंबा पकडलेला आहे. तर एका झाडाला 10 किलो आंबा हा निघत नाही सहसा, त्याच्यापेक्षा जास्तच निघतो. हे फक्त आपण एक ॲव्हरेज धरून चालू की 10 किलो आंबा आपण घेऊ 3ऱ्या वर्षी. जसं जसं झाड मोठं होत जाईल, हे पूर्ण झाड इथपर्यंत येत आहे, असं आता हे इथपर्यंत वरती कमीत कमी 15 फुटापर्यंत जाईल, तेवढा आंबा वाढत जाईल. एका झाडाला तुम्ही कमीत कमी 25 ते 30 किलो आंबा फक्त घेतला, तर एका झाडाला 25-30 किलो आंबा हा काहीच नसतो. आणि तो आंबा हा एक्सपोर्ट क्वालिटी तयार होतो, फळ मोठं होतं, 250 ग्रॅम ते 300 ग्रॅमपर्यंत फळ जातं, फक्त हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्येच आंब्याच्या. तर याचं उत्पन्न तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता एका झाडाला 25 किलो, आपण एका झाडाला 10 किलोनं धरलं होतं, म्हणजे आपलं उत्पन्न जवळपास 2.5 पट ते 3 पट वाढून जाईल एकरी. म्हणजे आपण म्हणतो ना, आता 20 ते 25 लाखापर्यंत एकरी उत्पन्न जाऊ शकतं आपलं, जर आपण चांगली काळजी घेतली तर. कोणत्या महिन्यामध्ये कल्टा टाकायचं झाडाला, तेव्हा कुठं आंबा आपला मार्केटमध्ये येईल लवकर, असं राहतं. कारण की पाऊस पडल्यानंतर आंब्याची व्हॅल्यू हळूहळू कमी होऊन जाते. तर आपला आंबा हा एप्रिलमध्ये यायला पाहिजे. तर एप्रिलमध्ये आंबा यासाठी आपण काय करायला पाहिजे याचं पूर्ण व्हिडिओ आपण समोरच्या व्हिडिओमध्ये टाकून देऊ, समोरच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद. तर मंडळी, आपल्याला आंब्याविषयी काही अडचणी असतील, काही समस्या वगैरे ज्या पण असेल ते आपल्या कमेंटमध्ये टाकून द्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका अजिबात सबस्क्राईब करायला मेन म्हणजे. आणि काही मागच्या कमेंटमध्ये म्हणजे आपल्या सबस्क्रायबर लोकांनी म्हटलं होतं मंडळींनी की सर आम्हाला तुमचा प्लॉट बघायचा आहे, काय कसं आहे. तर तुम्ही येऊ शकता. आता सध्या आंबा लागलेला आहे, तर अजून तरी मॅच्युरिटी इंडेक्स आपला आपण बघितला, अजून 15 दिवस आंबा तरी आपल्या झाडाला राहील. तर त्याच्यामुळं येऊन जा प्लॉटला व्हिजिट करायला डायरेक्ट. धन्यवाद.